नमस्कार. आपला जो विषय चाललेला आहे सृष्टीची उभारणी आणि संभारणी. आणि मागच्या वेळेस आपण एक जंत्री पाहिल्यासारखा समर्थांनी कशी ही सृष्टी निर्माण होते त्याबद्दलचा विचार सांगितला. पण नेहमी आपण म्हणतो तसं की आपण वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या आकलन शक्तीचे श्रोते आहोत. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला एखादा विषय पटवून देण्याचं काम करतायत. आज आपल्याला ते कहाणीच्या रूपकातून हाच सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय, तुम्ही आम्ही येतो राहतो जातो, हे सगळं असं चराचर सृष्टीमध्ये सातत्यानं चालू असतं, यासंबंधीचा विषय थोडा कथेच्या रूपकातून सांगणार आहेत. आपण लहानपणापासून आटपाटनगर होतो, तिथे एक राजा होता, किंवा आणखीन एका पद्धतीने गोष्टीचं की एक गरीब ब्राह्मण होता. अशा प्रकारच्या गोष्टींची सुरुवात असं आपण नेहमी ऐकत आलो. किंवा कहाण्या ज्या आपण ऐकायचो त्या कहाण्यांमध्ये पूर्वी आपल्या लहानपणी पद्धती श्रावण महिन्यामध्ये रोज एकेका वाराची, एकेका तिथीची, एकेका सणाची कहाणी आपण ऐकायचो. आणि त्या कहाणीच्या शेवटी असं असायचं की असं सगळं केलं तर मग काय घडेल, तर तुमची इच्छा सुफळ संपूर्ण होईल. अशा पद्धतीच्या गोष्टी ऐकण्याची एक आपल्याला स्वाभाविक ज्याला म्हणतात तशी माणसाला आवड असते. ती आवड लक्षात घेऊन समर्थांनी एकच विषय जो सृष्टीच्या निर्मितीचा आणि संहाराचा हा आपल्याला या कहाणीच्या माध्यमातून सांगायचं ठरवलंय. समर्थ 2-3 पद्धतीने हे सांगणार आहेत. म्हणजे सोपं वाटेल, म्हणजे कहाणी असल्यामुळे सोपं वाटेल की जे पूर्वी एकतर ऐकलेलं आहे, विषय माहिती आहे आणि आता फक्त माध्यम बदललं आहे. म्हणजे असं असतं ना की आपल्याला मुलांनी खावा पदार्थ असं वाटत असतं आणि मुलांना आवडेल अशा पद्धतीनं तो द्यावा लागतो. जसं मी इथे करते, भाजणीचं थालीपीठ करायचं, परंतु त्याच्यावरती जरा लेट्यूसची पानं घालायची, गाजर किसून घालायचं, चीज किसून घालायचं आणि 8 तुकड्यात, एकावर एक 2 थालीपीठं रचून 8 तुकड्यात कापायचं आणि मग आजीच पिझ्झा म्हणून देऊन टाकायचा. हे जसं आपण व्यवहारात करतो ना, तसं समर्थ आपल्याला एकच पदार्थ जरा वेगळ्या डेकोरेट करून आपल्या समोर मांडणार आहेत. आणि मग स्वाभाविकच तो आपल्याला सहज सोप्पा आणि आवडेल अशा पद्धतीचा आहे. समर्थ म्हणतात की काय झालं, एक अत्यंत प्रेमळ जोडपं होतं. प्रकृती आणि पुरुष हे अत्यंत प्रेमळ जोडपं. किती प्रेमळ जोडपं, तर एक दुसऱ्यापेक्षा वेगळा नाहीच, नुसतं अनुकूल नाही, एक दुजे के लियेच अशा पद्धतीचं हे जोडपं होतं. नाथांची आठवण होते. नाथांना म्हणजे संतांमध्ये आदर्श प्रापंचिक असं कोण, तर नाथ. आणि नाथांचा आणि गिरिजाबाईंचा संसार हा अतिशय उत्तम झाला किंवा उत्तम केला. त्यांच्याही संसारामध्ये मुलीचा जावई काय हे निघाला, चांगलं व्यसनी निघाला म्हणून मुलीचा प्रश्न आला. मुलगा अत्यंत बुद्धिमान, पण त्याचं आणि नाथांचं, 2 बुद्धिमान माणसांचं पटत नाही आपल्याला अनेकदा दिसतं. तसं थोडंसं झालं की तोही आध्यात्मिक क्षेत्रामध्येच प्रगत, पण त्याचं संस्कृतवरती असं प्रभुत्व होतं. आणि नाथांनी पण सगळ्या समाजात मिसळणं आणि मराठी भाषेमध्ये काही रचना करणं, मराठी भाषेमध्ये पुराण कथन करून लोकांना सांगणं हे त्याला बिलकुल मान्य नव्हतं. एवंच काय, तर प्रपंचामध्ये अशा तुमच्या आमच्या जशा गोष्टी घडतात तसं नाथांच्या प्रपंचात सुद्धा घडलं. पण तरीही ते एक दुसऱ्याला इतके अनुकूल होते. तर एक आदर्श पती पत्नी म्हणून नाथांकडे आपण बघतो. तर तसं चटकन आठवेल की प्रकृती पुरुष हे अत्यंत गुणी प्रेमळ असं जोडपं होतं. आणि त्यांचा मुलगा, त्याचं नाव सत्वगुण. सत्वगुणाचा जो मुलगा त्याचं नाव रजोगुण. रजोगुणाचा जो मुलगा त्याचं नाव तमोगुण. आता खरं सांगायचं आहे काय की तिन्ही गुण असे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा येतात. मुळात म्हटलं तर 26 गुण घेऊन आलेला माणूस सत्वगुणी चांगला असतोच हो, परंतु या सगळ्या दृश्य जगामध्ये येतो आणि मग त्याला रजोगुणाकडे त्याचा स्वाभाविकच जरा वळतो. इतकंच कशाला, विवेक संपला तो रजोगुणाकडून तमोगुणाकडे सुद्धा जातो. आणि म्हणून दिलाय की अतिशय प्रकृती पुरुष हे प्रेमळ जोडपं, त्यांचा मुलगा सत्वगुण, सत्वगुणाचा मुलगा रजोगुण, रजोगुणाचा मुलगा तमोगुण. आणि नंतर मात्र बेसुमार हा वंश वाढला. इतका बेसुमार वंश वाढला की मग स्वाभाविकच सुरुवातीचा काळ जरा आनंदात गेला, नाही असं नाही, पण नंतर मात्र संघर्ष सुरू झाला, भांडण सुरू झालं.
आणि ही जी काही कहाणी आहे, ही कहाणी समर्थ म्हणतात सदैव चालू असते. 350 वर्षापूर्वी आजही असं सगळं चालू असतं. मग त्यातल्या त्यात काय करायचं, तर जो शहाणा माणूस आहे, हा शहाणा माणूस काय करतो, ही असंच घडतं ही कहाणी समजून घेतो. समर्थांसारखा तर काय सावधानच झाला वेळच्या वेळी आणि तो प्रपंचाच्या या गोंधळात पडलाच नाही. पण अगदी असं जरी झालं नाही तरी या प्रपंचाचं हे असं सगळं होतं म्हणून शहाणा माणूस विवेकानं काही गोष्टींचं चिंतन करतो, काही गोष्टींचा विचार करतो, मनन करतो. अनुभव काही असतात, इतरांचे असतात ते घेतो, स्वतःचे असतात ते घेतो आणि या सगळ्या तत्वांचं कोड उलगडतो. आणि मग निस्संदेह राहावं, योग्य ती गोष्ट योग्य वेळेला योग्य तेवढीच करावी, म्हणजे आपणही समाधानी होतो, इतरांनाही समाधानी करतो. असं एक हे प्रपंचाचं व्यवहारामध्ये असणारं रूप आहे. आणि ते तुम्ही आम्ही सगळेजण प्रयत्नपूर्वक करत असतो, नाही अशातला भाग नाही. कधी आपल्याला त्याच्यात यश मिळतं, कधी आपल्याला यश मिळत नाही. हे साधी म्हटलं तर कहाणी. आता ही कसली कहाणी, तसं पाहायला गेलं तर भोवताली घडणाऱ्या प्रत्येकाचीच ही गोष्ट निरनिराळ्या पद्धतीने समर्थ ही आपल्यासमोर मांडतात. एकीकडे म्हणतात की मूळ पुरुष म्हणजे शिव, मूळ प्रकृती म्हणजे शक्ती. मगाशी म्हटलं की दोघं जण पती पत्नीचा संबंध. आता इथे शिवशक्ती, प्रकृती पुरुष शब्द वापरले, आता शिवशक्ती वापरले. अर्थ तोच. या शिवशक्तीचा मुलगा विष्णू, म्हणजे मगाशी म्हटलं तसं सत्वगुणी, आता विष्णू म्हटलं. या विष्णूचा म्हणजेच या शिवाचा नातू ब्रह्मदेव रजोगुणी, या शिवाचा पणतो. आता शिव आणि शक्ती म्हटलं ना, मग शिवाचा मुलगा जो विष्णू, त्या विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणजे हा शिवाचा झाला पणतो, हा तमोगुणी. पुन्हा घडतं तसंच. बेसुमार वंश वाढतो, सुरुवातीला आनंद, मग मात्र सगळं दुःखमय. म्हणून काय करावं, तर अनुभव घ्यावा, चिंतन मनन करावं, विचार करावा, विवेक करावा, कुठे थांबावं समजून घ्यावं आणि समाधान पदरी पडेल असं वागावं. असा तुम्हा आम्हा प्रापंचिकांना म्हटलं तर या कथांमधून दिलेला एक चांगला उपदेश असं म्हणूया. किंवा प्रकृती पुरुष जसं म्हटलं, प्रेमळ जोडपं किंवा शिवशक्ती म्हटलं आणि यांचा मुलगा, त्या सत्वगुणाबद्दल किंवा विष्णूबद्दल असं म्हटलं की त्याला एक शुद्ध जाणीव आहे. थोडं थोडं एक एक शब्द पुढे जायचं. आपल्याला कळलं, आपल्याला पती पत्नी संबंध कळतात, मग त्यांचा मुलगा, मग तो सत्वगुणी, सुरुवातीला आनंद, हे सगळं आपल्याला कळलं. आता थोडं अजून खोलवर जायचं झालं तर या मूळ पुरुष आणि प्रकृतीचा मुलगा विष्णू, सत्वगुण असं ज्याला म्हटलेलं आहे, त्याला असं म्हटलं की ह्याला शुद्ध जाणीव आहे, म्हणजे सगळ्याचं ज्ञान आहे, जाणीव आहे. आता जाणीव शब्द वापरल्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण अगदी दशक पहिला म्हणजे दशक पहिल्यातला जो सरस्वती वंदनाचा समास पाहिला होता किंवा गणेशाच्या स्तवनाचा समास पाहिला होता, तेव्हा शुद्ध जाणीव हा शब्द आपण पाहिला होता. तर शुद्ध जाणीव याचा काय अर्थ आहे, तो शब्दबद्ध करता येणार नसलं तरी त्याला ते जाणवलेलं असतं. आणि त्यामुळे हा जो सत्वगुणी विष्णू आहे, याला शुद्ध जाणीव म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. हा जो विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव आहे म्हणजे रजोगुण आहे, हा जाणीव नेणीव मिश्रित आहे. रजोगुणी माणूस कसा असतो, कळतं पण तरी तसं आचरण करत नाही, कारण रजोगुणाकडे थोडा उताराकडे रस्ता जातो ना, तिकडे जावंसं वाटतं. अमुक एक गोष्ट खाऊ नये. आता खरं म्हणजे असं आहे ना की एवढे म्हणजे खरं आता शेकडांनी नाहीच म्हणता, हजारोनीच म्हणावं लागतं. हजारो रुपये खर्च करून तुमच्या आमच्या वयाला हॉटेलमधलं खाणं काही खरं म्हणजे मानवत नाही, पसंत पडत नाही, आवडत नाही, पोट भरत नाही, काय 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 काय. पण तरीसुद्धा जाणं, कधी इतरांच्या नादाने, कधी गरज म्हणून, कधी नाईलाज म्हणून वगैरे वगैरे. तर हे कळत असलं तरी देखील आपल्याला करावं लागतं, कारण जाणीव आणि नेणीव हे असं रजोगुणी माणसाचं लक्षण आहे. कळतं पण करावं पण लागतं. कधी मनापासून, कधी मनाविरुद्ध, कधी कळत न कळत, कारण काही असते. मुद्दा काय, तर हा जो रजोगुणी आहे, हा रजोगुणी ब्रह्मदेव हा जाणीव नेणीव असा मिश्रित असतो. नाही म्हटलं तरी तो उतावीळ असतो. आणि हा असा उतावीळ असल्यामुळे हा रजोगुणी व्याप वाढवणारा असतो. सगळी रजोगुणाची जी काही लक्षणं आहेत ती थोडी वेगळ्या पद्धतीने सांगितलं की हा या शिवाचा नातू, विष्णूचा मुलगा, त्यामुळे हा ब्रह्मदेव हा जाणीव नेणीव मिश्रित रजोगुणी. आणि हा असा आहे की व्याप पण वाढवतोय, उतावीळ होतोय, हे पण हवं आहे, ते पण हवं आहे, हे करून बघतो, ते करून बघतो, अशा प्रकारचा आहे. आणि मग या ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणजे हा शिवाचा पणतू हा रुद्र आहे, तो मात्र तमोगुणी आहे. हा नेणता म्हणजे अज्ञानी आहे, रागीट आहे. आणि याच्याशी चुकलं की संहार,
म्हणजे मनाविरुद्ध झालं की संवाद, चुकलं असं पण नाही, चुकलं की संवाद, म्हणजे त्याचं कामच ते आहे की नाही पटलं की जाओ. अशा पद्धतीचं हे सगळं कुटुंब आहे असं पण वर्णन केलं आहे. मग आपल्याला कळलं की विष्णू, ब्रह्मदेव आणि रुद्र, सत्व, रज आणि तम किंवा स्थिती, उत्पत्ती आणि संहार, यालाच आता आणखीन वेगळ्या शब्दात ज्ञान, विष्णू म्हणजे जाणीव म्हणजे स्थिती म्हणजे ज्ञान, ब्रह्मदेव जाणीव नेणीव दोन्ही, उत्पत्ती रजोगुण कर्म, आणि रुद्र नेणीवच म्हणजे अज्ञानच, संहार तमोगुण अज्ञान. अगदी समोर फळा नाही आहे पण फळ्यावर जर लिहिलं असतं तर आपल्याला कळलं असतं. आणि अशा पद्धतीनं हे सगळं जे काही कुटुंब आहे हे कुटुंब चाललेलं आहे. आणि या कुटुंबाचं विचारी विवेकी जो आहे तो स्वाभाविकच समाधानी होतो. जो अविचाराने अविवेकी वागतो त्याचा नाश होतो. पण आता असं आहे की हा जो मूळ पुरुष आहे ना, ज्याला शिव म्हटलं आहे किंवा आता थोडं आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर निर्गुण ब्रह्म म्हटलं आहे, पिता म्हटलं आहे, आणि शक्ती म्हणजे मूळ प्रकृती म्हणजे तिला माता म्हटलं आहे. पण कुटुंबाचा विचार केला तर वडील म्हणजे कोण तर शिव, आई म्हणजे कोण तर शक्ती, वडील म्हणजे मूळ पुरुष आणि शक्ती म्हणजे माता म्हणजे मूळ प्रकृती. या दोघांची आता ही 3 मुलं, विष्णू, ब्रह्मदेव आणि रुद्र. मग तो सत्वगुणी मुलगा आत्ता आपण म्हटलं तसं विष्णू, रजोगुणी मुलगा ब्रह्मदेव, तमोगुणी मुलगा हा रुद्र, आणि मुलगा नातू आणि पणतू, असा सगळा हा कुटुंब कबीर आहे. आणि पुढे 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 वंश वाढतोय. आणि आत्ता म्हटलं तसं की ठीक आहे, सुरुवातीला आनंद वाटतो, जेव्हा काळ जास्ती जातो तेव्हा त्या आनंदाचं रूपांतर संघर्षात, भांडणात होतं, बेसुमार वंशाची वाढ होते. होतं असं की मूळ पुरुषाला कोणी विचारत नाही, पित्याला त्या शिवाला मूळ पुरुषाला कोणी विचारत नाही, वडिलांना कोणी मानत नाही. आणि त्यामुळे काय घडतं तर निर्वंश होतो. अगदी महाभारतात सुद्धा मध्यम कुलविनाशकम अशा नावाचा एक भाग आहे. म्हणजे यादव कुळाचा सुद्धा नाश करावा लागला आणि तो व्यसनाधीन झालेले, यादव सगळे व्यसनाधीन झाले म्हणून त्यांच्या कुळाचा नाश झाला असा उल्लेख आपल्याला सापडतो. याचा असं लक्षात घेतलं तर कळेल की काळ बदलला, अगदी युग बदललं तरी देखील मनुष्य स्वभाव जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हाडगाडगी अशीच चालतात असं कळतं. अशा प्रकारच्या कुटुंबाचा विचार या कहाणीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी करायला सांगितलं. मी मगाशी म्हटलं तसं की गुरु शिष्य दोघं जण किंवा 2 मित्र म्हणूया एकत्र आले, कुठेतरी प्रवासाला निघाले होते. एक दुसऱ्याला म्हणाला की अरे, म्हणजे वेळ जातो ना जरा गप्पा गोष्टी करण्यामध्ये, तर मला काहीतरी गोष्ट सांग. आणि मग सद्गुरू सत्शिष्याला किंवा हा मित्र दुसऱ्या मित्राला गोष्ट सांगायला लागतोय. सृष्टीच्या निर्मितीची, स्थितीची आणि नाशाची कथा एक जण दुसऱ्याला सांगतो आहे. आणि आत्ता कुटुंबाचं वर्णन केलं तसं त्यांनी ह्या विष्णू ब्रह्मा रुद्रचं शुद्ध जाणीव, जाणीव नेणीव आणि नेणीव म्हणजे पूर्ण ज्ञान, ज्ञान अज्ञान मिश्र आणि पूर्ण अज्ञान अशा सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आता ते सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की संस्कृतीची जी बाल्यावस्था आहे म्हणजे सुरुवात आहे, त्या बाल्यावस्थेत मानवी जीवन सुकर होतं. आपण असा विचार करूया की खरंच एवढ्या गोष्टींचा शोध लागलेला नव्हता ना, त्यावेळेला आपलं जीवन कमी वस्तूंमध्ये पण अधिक सुखी होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे संस्कृतीचा विचार केला तर सुरुवातीला बाल्यावस्थेमध्ये खरोखरच माणसाचं जीवन सुखद होतं. आपण आपल्या लहानपणाचा विचार केला ना तरी गेल्या 50-60 वर्षामधला बदल सुद्धा आपल्याला कळतोय की आपण कमी कमी वस्तूंमध्ये किती आनंदात राहत होतो. कधी आपल्याला अपेक्षा साध्या साध्या गोष्टी, आपण प्रत्येक वर्षी जूनमध्ये आपल्या आधीच्या भावंडाचं, शेजाऱ्याचं, पाजाऱ्याचं पुस्तकं घेत असतो की घरातलंच असतं तर प्रश्नच नाही. आणि आपल्याला ती पुस्तकं वापरण्यामध्ये किंवा जुन्या कागदांच्या वह्या करण्यामध्ये कुठलाही विषय तुम्ही घ्या, कमीत कमी वस्तूंमध्ये वावरत असणारे आपण खरोखरच आपलं जीवन सुकर होतं असं आपल्या लक्षात येईल. पण जसं जसं अमर्याद विस्तार झाला ना, त्या अमर्याद विस्तारामुळे
ठीक आहे, ज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या दृष्टीनं अनेक शोध लागले, माणसाचं जीवन सुकर होण्यासाठी हे शोध लागले, हे झालं, सुधारणा झाल्या, नाही असं नाही, पण जीवन मात्र गुंतागुंतीत झालं. सुधारणा झाल्या ते जीवन सहज सुकर आनंदमय करण्यासाठी झाल्या का नाही असा प्रश्न पडेल. अशा पद्धतीचं प्रत्यक्ष मात्र घडलं नाही. तर कमीत कमी गोष्टी, समाधानी जीवन, अगदी अफाट विस्तार सगळ्या गोष्टींचं, इतक्या गोष्टी की समाधान म्हटलं तर नाही, खूप गुंतागुंत वाढली. हे किते असे समोर इतके आपल्या समोर गोष्टी आल्या की नेमकी निवड काय करावी ते कळेनासं झालं. परिणाम थोडा असा झाला की मोठ्या माणसांना, देवाला, निर्मात्याला, जो कोणी आपल्याला हे देतोय त्याला मान्यता मिळेनाशी झाली. आणि मग संबंध जे असतात ते संबंध वाढायच्या ऐवजी बिघडले. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते, असंच्या असं नाही, पण एक उदाहरण म्हणून लक्षात घ्यायचं. आम्ही लहान होतो तेव्हा आपले जे काही मावशी, मामी, आत्या, काका कोण यायचे पाहुणे, त्यांनी दिलेल्या त्या छोट्याशा एवढ्याशा खाऊबद्दल आपल्याला किती कौतुक वाटायचं. व्हेअरॅज आत्ता असा कितीही किमतीचा, कितीही महत्त्वाचा खाऊसुद्धा आपण केला, आणला, दिला, तरी त्याच्यामधून आपल्याला असं काही फार मोठा त्यांना आनंद झाला अशातला काही भाग वाटत नाही. कारण इतका विस्तार झालेला आहे, इतक्या सुविधा आणि सहज उपलब्धता सगळ्याची झालेली आहे की आपल्याला एक दुसऱ्याला आनंद देण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होईल असा झाला. आणि मग आपापसामधलं जे काही संबंध असतात ते संबंध छोट्या छोट्या कारणाने असे बिघडले की मला काही कुणाची गरजच नाही अशा पद्धतीचं झालं. आणि मोठ्या प्रमाणावर गृहकलह वाढले. गेल्या 50-60 वर्षामध्ये आपण पाहतोय आपल्या समाजात सुद्धा एकत्र कुटुंबामध्ये अतिशय आनंदाने राहणाऱ्या आपल्या आधीच्या पिढ्यांमधून आता आपण इतक्या याच्यात आलो आहे की आता एखादं एकत्र कुटुंब दिसलं तरी आपल्याला कौतुकच वाटतं की अरे वा, खूप त्याच्यासाठी एकमेकांना दोन्ही साईडनी करावं लागतं, नाही यशातला नाही, समजून घ्यावं लागतं. पण त्यात जो आनंद आहे तो आनंद आता या पुढ्याला मिळत नाही. हे जसं आपण पाहतो तसं व्यवहारातल्याच गोष्टी आध्यात्मिक विद्येला पण द्यायला लागतात. पण कहाणीच्या माध्यमातून समर्थ सांगत असल्यामुळे समर्थ म्हणतात की असं मोठ्या माणसांना माने नाही सळालं. कारण मी स्वतंत्र झालो ना, मग मला काही दुसऱ्या कोणाला विचारून कुठली गोष्ट करायची नाही आहे. असं झाल्यामुळे बेदिली मांडली, बाजली, संघर्ष वाढले, एक दुसऱ्याला विचारणं बंद झालं, संशय वाढायला लागले, गृह मोठ्या प्रमाणावर कलह वाढला आणि कुटुंब विस्कळीत झाली. खूपच म्हणजे लोकांशी एकमेकांचे जे संबंध आहेत ते सगळे बिघडून गेले, पटले नाही असं झालं. बेबंदशाही ज्याला म्हणतो तशी बेबंदशाही वाजली. आपल्या वागण्याचा काही दुसऱ्यावर काही वाईट परिणाम होत असेल असं कोणाला वाटायलाच झालं. म्हणजे हे कळेलच आहे की मी असं केलं तर त्याला काय वाटेल हा विचारच मनात येईल नाही सगळ्याला. मला जे वाटतं ते असा पद्धतीचं वागणं झालं. उन्मत्तपणा ज्याला म्हणतो तसा उन्मत्तपणा वाढला. आणि मग आत्ता जे आपण वडील, मुलगा, नातू म्हणतो, म्हणजे शिवशक्ती बदले शिव, त्याच्यानंतर मग विष्णू, ब्रह्मदेव, रुद्र असं जे म्हणतोय, त्यांचे जे काही हेतू आहेत ते हेतू त्यांच्या याच्यामध्ये संपून गेले. अशा पद्धतीने आहे. व्यवहारात दिसतं तसंच आहे की अगदी पूर्वी आपल्या वडिलांना विचारून प्रत्येक गोष्ट करायची, मग स्वतंत्रता आली, मग विचारायची आवश्यकता नाही. आता पण तर पुढे काहीच नाही, कारण माझा मी स्वतंत्रच आहे अशा पद्धतीचं आचरण राहतं. हा सगळा विचार या समासामध्ये पहिल्या 7-8 ओव्यांमध्ये कहाणी म्हणजे काय जसं मगाशी म्हटलं ते सांगितलं. आणि पुढे हे असं संस्कृतीचं बाल्यावस्थेत जे काही असतं ते कसं रूप सुकर असतं आणि मग कसं बिघडत जातं त्याचं वर्णन 15व्या ओवीपर्यंत समर्थाने केलं आहे. पुढे समर्थ या कहाणीचं जरा विचार करा, मनन करा असं आपल्याला उपदेश करणार आहे 16 ते 20 याच्यामध्ये की मी ही कहाणी सांगतोय ती अशी या कानाने ऐकून दुसऱ्या कानी सोडून देऊ नका. शांतपणे हे सारखं घडतं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये घडतं आहे, तर ही जरा समजून घ्या, म्हणजे मग आपल्याला या विश्वाचं रहस्य उलगडेल. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांना हे विश्वाचं रहस्य उलगडतं त्यांचा उद्धार होतो.
त्यांना हे बरोबर सगळं कळतं आणि त्यांना स्वतःच्या आणि तुमच्या आमच्या उद्धाराचं सुद्धा सामर्थ्य मिळतं. म्हणजे संतच आहेत, त्यांना या विश्वाचं सगळं हे असं रहस्य उलगडलं आहे आणि त्यामुळे आम्हाला ते काही सांगतायत ते आपल्याला कळेल. आता आपण उरलेला जो समास आहे, उर्वरित ओव्यांच्या संख्येच्या दृष्टीनं कमी, पण त्याच्यात आपल्याला कहाणीतून नेमकं समर्थाला काय सांगायचं आहे ते आपल्याला कळणार आहे. आपण पाहिलं आहे की स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 पिंडाचे देह आहेत आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती ह्याच्याही 4 ब्रह्मांडाचे देह आहेत. नावं यापूर्वी पण ऐकले, वारंवार ऐकायचे आहेत आणि याचा आज आपल्याला नेमका अर्थ पण समजून घ्यायचा आहे. हे जे 8 देह आहेत, पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4, हे 8ही देह बाजूला सारून एका निश्चळ अशा परब्रह्माचं दर्शन आपल्याला व्हावं, अशी योग्यता, अशी प्राप्तता आपल्यामध्ये आणणं, हे खरं म्हणजे काम आहे. संतांना हे साधलेलं असतं. त्यामुळे संत तुमचा आमचा पण उद्धार करत असतात आणि आपल्याला सुद्धा ते हेच सांगतात की ब्रह्म जाणायचं असेल, हे अध्यात्मज्ञान, हे गुह्य ज्ञान समजून घ्यायचं असेल तर काय करा, हे पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह जरा बाजूला करून जे काही आहे ते निश्चल परब्रह्म आहे हे समजून घ्या. आपण यापूर्वी पण पाहिलं आहे की संबंध विश्व जे आहे ते चांगल्या वाईट गोष्टींचं मिश्रण आहे. सार असार असं मिश्रण आहे. त्यातलं आपल्याला बरोबर चांगलं जे आहे, सार जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे कसं तर संतांचं ग्रंथ ऐकावेत, संतांचं निरूपण ऐकावं, जे ऐकलं आहे ते प्रत्यक्ष अनुभवावं आणि हळूहळू या विश्वरचनेतल्या सगळ्या तत्वांची उकल करून घ्यावी. ही जी कहाणी आपल्याला सांगतायत त्या कहाणी आपण समजून घ्यावी आणि आपण संदेहरहित, संशयरहित व्हावं. आपोआप आपल्याला एक निवांतपणाचा अनुभव मिळेल. आपला जो काही गोंधळ असेल किंवा हे आहे असंच आहे हे स्वीकारण्याची आपली जी काही तयारी आहे ती आपली होईल, असा त्याचा अर्थ ते आपल्याला सांगतात. या तिन्ही ह्याच्यातून आपण लक्षात घ्यायचं, मग अशी जो जाणतं, नेणतं आणि नेणतं असे 3 प्रकार आपण पाहिले. जाणतं जे आहेत तर ज्ञानी आहेत, त्यांना हे सगळं कळतं आहे. म्हणजे ज्याला काही कळलेलं आहे, संत काय सांगतात ते कळतं आहे, हे चांगलं काहीतरी करावं असं वाटतं आहे, ते निदान त्या मार्गावर, आपण ज्ञानी आहे असं नको म्हणूया, पण ज्ञानी होण्याच्या मार्गाकडे ते आहेत. काहीतरी हे आहे हे जाणून घ्यावं अशी इच्छा तरी आहे. ज्याला कळतच नाही आहे ते अज्ञानी आहेत. ज्याला नेणत आहे असं आपण म्हणतो ते अज्ञानी आहेत. पण तेही परवडले, कारण प्रयत्न केला, त्यांना कधी असं वाटलं तर त्यांना ज्ञान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अज्ञानी माणूस ज्ञानी होण्याची शक्यता आहे. ज्ञानीचा तर प्रश्नच नाही, ते ज्या मार्गावर आहेत ते ज्ञानी होतील. अज्ञानी आहेत त्याला कधीतरी असं वाटेल तेही या मार्गावरती. पण ज्याला कळत तर नाही आहे, पण कळत नाही आहे हेही कळत नाही आहे, असा जो आहे समर्थाने त्याला अनेक ठिकाणी पामर असं म्हटलेलं आहे, त्याची कधी सुधारणा होत नाही. तो अज्ञानी तर अज्ञानीच राहतो. आता परमेश्वराच्या बाबतीत असं त्यांनी म्हटलं आहे की परमेश्वराला न जाणणं, की म्हणजे परमेश्वराला जाणणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. जाणतच नाही ते अज्ञानाचं लक्षण आहे. पण परमेश्वराला जाणत पण नाही आणि नेणत पण नाही, म्हणजे आहे असं वाटतं पण तो सांगेल असं वागत पण नाही, तर त्याला काय म्हणावं? हे असे सीमेवर असणारे, म्हणजे असलं तर आपला नमस्कार पण ठेवावा, पण खरं म्हणजे नाही असं वाटतंय, अशांचं काय करावं? त्यामुळे एक वेळ अज्ञानी परवडला, ज्ञानी असला तर प्रश्नच नाही. पण हा असा आतबाहेर करणारा जो आहे, धड कुठेच विश्वास नाही, त्याचं काय व्हावं? त्याच्यासाठी नेहमी एक उदाहरण देतात की झोप लागलेला असा जो आहे, आता केव्हा नेमकी झोप लागली त्याचा क्षण ते आपल्याला सांगता येणार नाही. कोणी समजा आपल्याला किती वाजता आपण अंदाजचा झोप आहे, साधारण 11 वाजले तरी माडवी झाले, पण बहुधा रामरक्षा म्हणत झोप लागली, 5 मिनिटांना लागली का 10 मिनिटांना लागली, किती वाजून किती मिनिटांनी असं नाही आपण सांगू शकणार. तर झोप लागलेला क्षण आपल्याला कळत नाही, याचा अर्थ जाणत नाही, त्याविषयी आपण अज्ञानी आहोत. नेमकी झोप केव्हा लागली हे कळण्याविषयी आपण अज्ञानी आहोत, अगदी बरोबर आहे. पण कळत नाही, पण आपल्याला अनुभव असतो, त्यामुळे अज्ञानी पण म्हणवत नाही, नेणता म्हणवत नाही. हां, जाणत नाही ही गोष्ट खरी आहे, तो क्षण जाणत नाही, पण झोप तर लागलेली आहे याचा अनुभव तर आपल्याला असतो, त्यामुळे आपण अज्ञानी पण नाही आहोत. खरंच कळत नाही असं असतं तर जागं झाल्यावर तो आपल्याला अनुभव सांगता आला नसता, काय छान झोप लागली ती असं आपल्याला म्हणता नसतं आलं. त्यामुळे याच्यामध्ये जाणत नाही किंवा जाणतो असं दोन्ही आपल्याला सांगता येत नाही.
हे बरोबर आहे. पण निदान अनुभवाने आपल्याला या गोष्टी कळतात. किंवा दुसरं उदाहरण देतात की एखादा मुका माणूस आहे आणि त्याने काहीतरी छान पदार्थ खाल्ला, आवडला, गोड मिष्टान्न खाल्लं. आता तो बिचारा वर्णन कसं करणार? त्याला शब्दामध्ये मला हा पदार्थ का आवडला किंवा या पदार्थात नेमकं काय काय आहे, किती छान आहे, याचं वर्णन नाही करू शकत. या दृष्टीने तो शब्दबद्ध करू शकत नाही. ह्यामुळे तो अज्ञानी आहे असं म्हणायला लागतं. कारण तो अज्ञानी नाही आहे, त्यांनी अनुभव घेतला आहे, त्याला त्याची गोडी कळलेली आहे, त्याला माहिती आहे. फक्त माहिती असलं तरी सांगता आलं पाहिजे ना. तर सांगता आलं नसल्यामुळे तो अज्ञानी आहे. सांगता येत नाही म्हणून केवळ माहिती नाही असं नाही आपल्याला म्हणता येणार. त्यामुळे त्याला मुका आहे म्हणून जाणता येत नाही असं म्हणावं लागतं. पण तो जाणताय, अनुभव घेतलेला असल्या कारणाने त्याला काय आता अज्ञानी असं म्हणता येत नाही. असंच आहे परमात्म तत्वाला जाणणं म्हणजे ज्ञानी आणि न जाणणं म्हणजे अज्ञानी. हे खरं दोन्ही संभवत नाही. जाणण्यासाठी जे जाणायचं ते एक आणि जाणणारा दुसरा असं नाहीच आहे ना. जिकडे तिकडे तो भरलेलाच आहे आत बाहेर. तर त्याला जाणायचं म्हणजे तू कोण वेगळा. मी परमात्म्याला जाणणं म्हणजे परमात्म्यापेक्षा मी वेगळा झालो ना. आता असं कसं असेल? तो सगळीकडेच आहे. त्या माऊली आपल्या सांगतात जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, दुसरा नाहीच आहे ना. त्यामुळे हे जाणतेपण आणि नेणतेपण ह्या सगळ्या अज्ञान आणि अज्ञान या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या आहेत. परमात्म्यासाठीच हे काही नाही. तो आत बाहेर सगळीकडे आहेच आहे. त्याला जाणणं आणि त्याला नेणणं ही भाषाच चुकीची आहे. परमात्म्याला जाणायला तू वेगळा कुठे आहेस, तू तोच आहेस असं म्हणजे नेहमी वर्णन करतात की एखादा ओसाड किल्ला आहे आणि त्या ओसाड किल्ल्यामध्ये, ओसाड आहे म्हणजे कुणीच नाही आहे तिथे, त्या ओसाड किल्ल्यामध्ये प्रचंड किल्ला मोठा आहे आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत धीट माणूस, हिम्मतवान माणूस गाढ झोपला आहे. कल्पना करून बघा, निर्मनुष्य किल्ला आहे मोठा. आता निर्मनुष्य आहे त्यामुळे तो गाढ झोपला आहे, बघायला कोणी नाही आहे तिथे. आता त्याचं वर्णन करणार कसं? तो जेव्हा सांगेल की मी काल रात्री तिथे होतो, मला गाढ झोप लागली, निर्मनुष्य किल्ला होता असं तो सांगेल. तिथे बघायला कोणी नाही आहे, तो झोपलाय, तोही जागा नाही आहे. त्यामुळे तोही म्हटलं तर जाणता नाही आहे. पण तो सांगतोय त्याचा अर्थ काल रात्री तिथे तो होता, तो जिवंत आहे म्हणजे तो नेणता आहे, म्हणजे अज्ञानी आहे असं पण म्हणता येत नाही. असं हे परमात्म्याच्या बाबतीत आहे. परमात्म्याला जाणला किंवा परमात्म्याला जाणला नाही असं नाही म्हणता येत. आता प्रश्न निर्माण असा होईल की चांगलं बरं चाललं होतं ते कुटुंब, कहाणी, तुमचं आमचं चाललं होतं, हे कशाला मध्येच आणलं असं आपल्याला वाटेल. तर आपल्याला मी सुरुवात करताना जसं म्हटलं की आपल्याला या सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय कहाणीच्या माध्यमातून समर्थ शिकवणार. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की हे जे विश्व आहे त्या विश्वामध्ये एक असा नियमितपणे कारभार चालू असतो, जो मगाच्या कथेमध्ये नवरा बायको प्रेमळ, त्यांचं कुटुंब, मग त्याचं होणारं सगळं पुढलं हे जे की आपण पाहिलं, तो जो काही कारभार चालू असतो तसा माणसाच्या आतमध्ये पण नियमितपणानं एक कारभार चालू असतो. विश्वातही हा सगळा कारभार चालू असतो. कुटुंबाचा कारभार आपल्याला पटकन कळला. पिंडामध्ये म्हणजे या देहामध्ये पण असा नियमितपणानं सगळा कारभार चालू असतो आणि या दृश्य जगामध्ये पण नियमितपणानं हा सगळा कारभार चालू असतो. या दोन्हीकडे चालणाऱ्या कारभाराबद्दल आणि अगदी अनादिकालापासून म्हणजे आत्ता नाही किंवा समर्थाने लिहिलं आहे म्हणून गेल्या 300 वर्षापुरतं असा विचार नाही करायचा. अनादिकालापासून माणसाला या संबंधी जाणून घ्यावं असं वाटत आलेलं आहे. ही जी काही ब्रह्माची ओळख, परमात्म्याची ओळख, नेमकं हे जग म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय, माझा आणि या सृष्टीचा संबंध काय, असे जे काही अनाकलनीय वाटतील, गूढ वाटतील, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जाणून घ्यावात असं माणसाला अनादिकालापासून वाटत आलेलं आहे. ते जाणून घेण्याचे त्याचे जे प्रयत्न आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेतही, नाही असं नाही. आपण आज या कहाणीच्या माध्यमातून किंवा आपला जो सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचा विचार चालला आहे त्याच्या माध्यमातून 2 मार्ग समजून घेण्यासाठी आहेत त्याचा विचार करणार आहोत. ही जी काही गूढ अनाकलनीय गोष्ट आहे हे समजून घेण्यासाठी बघून समर्थ आपल्याला सांगतात की 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की ही जी काही विश्वातली व्यवस्था आहे ह्या विश्वातल्या व्यवस्थेचं जर आपल्याला गूढ उकलायचं असेल तर आपण आधी मानवी जीवनाचा अर्थ लावला पाहिजे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलं ना,
मानवी जीवनाचा जर अर्थ लावला तर आपल्याला सृष्टीच्या पण व्यवस्थेचं सगळं गूढ कळेल. दुसरा मार्ग असा आहे की मानवी जीवनाचं गूढ उकलायचं असेल आणि नंतर हे करायचं असेल तर काय करायचं, आधी ते गूढ उकलायचं आणि विश्वव्यवस्थेचा अर्थ काय आहे त्याच्यावरून माणसाचं पण हे लावायचं. संत किंवा सत्पुरुष काय करतात, हा जो दुसरा मार्ग आहे ना, ते आधी असं करतात, स्वतःचं कोडं उलगडतात. स्वतःचं कोडं उलगडलं की जगाचं कोडं पटकन उलगडतं. आपलं असं ना, आकाशाला कशाला गवसणी घालायला जायचं असं आपण म्हणतो, तर तसं आहे की त्या संबंध विश्वाचा विचार आधी न करता आपण काय करायचं, तर स्वतःचं आधी कोडं उलगडायचं. हळूहळू जगाचं कोडं आपल्याला उलगडतं. आता आपला अनुभव कसा आहे, म्हणजे संतांचा अनुभव कसा आहे, तर मानवाच्या आणि विश्वाच्या रचनेमध्ये एक सत्ता आहे. आपण जे काही जन्मल्यापासून मरेपर्यंत किंवा सकाळी उजाडल्यापासून झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी करतो त्या आपल्यावर एक सत्ता आहे की ज्या सत्तेने आपण या सगळ्या गोष्टी करतो. माझ्या वाक्याचा अर्थ आपल्याला पटकन असं वाटेल म्हणजे काय, बऱ्याच असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण प्रत्यक्ष कृती होत नाही. मग आपण आपल्याला आज्ञा देतो, अगं उठ, म्हणजे पाहुणे यायचे आहेत, एक 10 मिनिटं पडले ना मग मी कामाला सुरुवात करते. मग 10 मिनिटाच्या आधीच 5च मिनिटात नाही उठ, उशीर होईल, असं आपणच आपल्याला सांगतो. असे अनुभव असतात आपले. आणि त्यामुळे आपण काय करायचं, आपल्या या अनुभवातून या आपल्या सगळ्या कोणीतरी आपला सत्ताधारी आहे हे आधी आपण लक्षात घ्यायचं. आणि तो आपला जसा हा सत्ताधारी आहे, म्हणजे ह्या आपल्या रचनेमध्ये जशी आपली प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने चालते असा अनुभव आपल्याला येतो, तसं आपल्या लक्षात येईल की मग जर असं आहे तर या विश्वाच्या रचनेमध्ये सुद्धा अशी काहीतरी एक वेगळी शक्ती आहे की त्या शक्तीमुळे, सूक्ष्म आहे ते दिसत नाही आहे, पण त्या शक्तीच्या सत्तेवरती हे सगळं विश्व चालतं आहे. आता आपण ना या शक्तीला, म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीला, मी मगाशी म्हटलं तसं की आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किंवा उजाडल्यापासून झोपेपर्यंत आपण जे काही करतोय त्याच्यावर कोणाची तरी सत्ता आहे, कोणाच्या तरी सत्तेनं आपल्या करवी सगळं केलं जातं आहे. याला आपण माहिती असणारा शब्द म्हणजे आत्मा म्हणूया. ही जी सूक्ष्म सत्ता आहे, दिसत नाही आहे पण कोणाची तरी सत्ता आहे, आपल्याला मान्य करावं लागतं, त्याला आत्मा असं म्हणायचं. आपला देह आणि हे सगळं विश्व हे त्या आत्म्यातून निर्माण होतं. आत्म्याच्या आधारानं जिवंत राहतं आणि आत्म्यातच विलीन होतं. मी आता म्हटलं तसं की आपली प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेनं चालते. आता विचार केला तर आपल्या लक्षात येतं की हो, असं घडतं, खरं, अगदी बरोबर आहे. आता हे सांगण्यासाठी संत मानवी जीवनाचा उपयोग करतात, माणसाच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला पटवून देतात आणि मग आपल्या लक्षात येतं. ते कहाणीमध्ये आलं आहे की आपल्या कोणाची तरी सत्ता चालते. मग त्यांनी म्हटलं की मानवी जीवनात कसं असतं, तर पती पत्नीचं नातं मोठं मधुर असतं आणि शिवाय नवनिर्मिती पण ते करणारं असतं. ही संकल्पना गृहीत धरून विश्वनिर्मिती कशी होते याची एक काल्पनिक कथा त्यांनी केली. निर्मितीसाठी पती पत्नी लागतात, तसं या विश्वनिर्मितीसाठी अशी एक कल्पना केली की पती पत्नी लागतात. आणि मग या विश्वाच्या रचनेमध्ये जे असे सूक्ष्म थर आहेत, म्हणजे आत्मा हा सर्वात सूक्ष्म, काय काय सूक्ष्म आपल्याला दिसत नाही. आता कहाणीच्या द्वारे पती पत्नी असं आपण म्हटलं, पण न दिसणाऱ्या शिवशक्तींचा, प्रकृती पुरुषाचाच विचार केला. आता या विश्वाच्या रचनेचा आपल्याला विचार करायचा आहे, त्यामुळे त्याच्यातले जे सूक्ष्म थर आहे, कहाणी म्हणून आपण सगळा पती पत्नी आणि असा माहितीसाठी किंवा माहिती असलेल्या गोष्टीतून न माहिती असलेल्या गोष्टीकडे नेण्यासाठी त्याचा आपण उपयोग केला. आता आपण एक लक्षात घेऊया की या विश्वाच्या रचनेमध्ये सूक्ष्मपणाचे थर आहेत. सगळ्यात जो आहे, ज्याला आपण आत्मा म्हटलं, आपल्यावर जशी त्याची सत्ता चालते तसं या विश्वावर पण त्याची सत्ता चालते. ती सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आहे. त्याच्या खालोखाल थोडी सूक्ष्म काय आहे तर प्रकृती आहे. प्रकृतीच्या खालोखाल महत्त्व सूक्ष्म आहे. त्या महत्त्वाच्या खालोखाल अहंकार सूक्ष्म आहे. अहंकाराच्या खालोखाल पंचमहाभूत सूक्ष्म आहे. सगळ्यात आत्मा सूक्ष्म. खरं तर त्याला कुठलीच संकल्पना चिकटत नाही आहे. मगाशी जसं म्हटलं की त्याला कसं काय हे करणार,
आपण किल्ल्यामध्ये राहणाऱ्या झोपलेल्या माणसाचं उदाहरण घेऊन पाहिलं, चांगला उत्तम पदार्थ खाल्लेल्या मुक्याचं उदाहरण घेऊन पाहिलं. त्याच्यातून आपलं कळलं की ह्याचं आपल्याला वर्णन नाही करता येत, पण त्याच्याशिवाय काही घडत नाही. म्हणून याला हा सगळ्यात सूक्ष्म आहे, त्याला काही कुठली संकल्पना चिकटत नाही. निर्गुण आपण नाही, तो कसा आहे तर निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, हे सगळं त्याचं आहे, त्याचं वर्णन करता येतच नाही. पण त्याला जेव्हा त्याच्या खालोखाल सूक्ष्म असणाऱ्या प्रकृतीची उपाधी लागते, त्यावेळेला तो ईश्वर बनतो. आणि तो ईश्वर आणि प्रकृती म्हणजे मग अशी म्हटलं तर शिव आणि शक्ती हे पती पत्नी, आणि यांच्यापासून क्रमाक्रमानं सारं विश्व निर्माण होतं, असं अशी कहाणीच्या द्वारा आपल्याला सांगतात. नीट लक्षात घ्यायचं, सगळ्यात सूक्ष्म आत्मा, त्याच्या खालोखाल प्रकृती, आणि त्या आत्म्याला प्रकृतीची उपाधी लागली, मग त्याला आपण ईश्वर असं म्हटलं. आणि या ईश्वर आणि प्रकृती म्हणजे पती पत्नी, या प्रकृतीच्या खालोखाल महत्त्व सूक्ष्म आहे. महत्त्वाची उपाधी लागली की त्याला हिरण्यगर्भ म्हणायचं. आपण जे 4 देह म्हटले ना, त्या 4 देहातला हिरण्यगर्भ. म्हणजे जसं पिंडामध्ये आत्म्याचं निकट बुद्धी, तसं ह्या ब्रह्मांडामध्ये या ईश्वराच्या निकट हिरण्यगर्भ. ईश्वराची शुद्ध बुद्धी, हिरण्यगर्भ शब्द थोडा अवघड आहे, आपण बुद्धी शब्द वापरूया. शुद्ध बुद्धी, चांगली शुद्ध बुद्धी. जसं आत्म्याच्या निकट आपण म्हणतो सत्सद विवेक बुद्धी, असं आपण म्हणतो की माझ्या सत्सद, ती आत्म्याच्या इतकी जवळ आहे की ती चांगलंच सांगते. तसं या ब्रह्मांडामध्ये ईश्वराच्या निकट असणारी शुद्ध बुद्धी ही म्हणजे हिरण्यगर्भ. ज्ञानी माणसाला हे जे सगळं स्थूल दृश्य जग आहे, म्हणजे आपण ज्याला विश्व म्हणतोय, किंवा सूक्ष्मसुद्धा, स्थूल असो तर सूक्ष्म असू दे, हे त्या एका आत्म्यामध्ये दिसतं. किंवा आता वेगळ्या शब्दात असं म्हणूया की सभोवताली दिसणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या ज्ञानी माणसाला ईश्वर दिसतो. म्हणजे आत बाहेर जर सगळं ते आत्मतत्वच भरलेलं आहे, तर जगाकडे पाहण्याची त्याची जी दृष्टी आहे ती ही अशी आहे की त्याला सगळीकडे भगवंत दिसतोय. अगदी आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर असं आपण म्हणूया की 2 प्रकारची, स्थूलाकडून सूक्ष्माकडे. आपली दृष्टी कशी आहे, जग आधी आपल्याला दिसतं, दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतात, आणि मग आपल्याला सूक्ष्म दिसतं. म्हणजे आपली दृष्टी स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या जंजाळात नको अडकूया, आपण काहीतरी छान अभ्यास करूया आणि खरंच एका आत्मतत्व ते शोधून काढूया, सगळीकडे ईश्वरतत्व आहे, आणि मग आपला समाधानाचा आनंदाचा मार्ग घेऊया. हे आपलं स्थूल विश्वाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि ही संत मंडळी जी आहेत ना, ती आत्म्याकडून स्थूलाकडे, म्हणजे त्यांना परमतत्व जे काही आहे ते कळलेलं आहे आणि तेच सगळीकडे भरलेलं आहे स्थूलामधल्या प्रत्येक गोष्टीत, पण तेच ते पाहत आहेत. आता म्हणजे काय तर आपण जे डोळ्यांनी पाहतो, आपली दृष्टी कशी आहे की एखादी गोष्ट आपण पाहिली तर डोळ्यांनी पाहतो. नुसतं डोळ्यांनी पाहतो नाही, तर डोळ्याच्या मागे मन असतं, आपलं बुद्धी असते आपली. त्या मनाच्या बुद्धीच्या द्वारे आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं, नुसतं बघून नाही होत. मग आपण समजा नवीन एखादी बघितलेली असली गोष्ट तर आपण म्हणतो काय आहे, मग कोणीतरी आपल्याला ते ज्ञान देतं का गं हे असं नाही, असं असं आहे, असं असं आहे. म्हणजे आपल्या नुसत्या दृष्टीला मनाच्या आणि बुद्धीची जोड लागावी लागते, मग आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. एका अर्थाने आपण म्हणूया की ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व डोळ्यांनी दिसत नाही आहे, पण मनबुद्धीने आणि त्या बुद्धीला जर असा योग्य संतांच्या शिकवणीचा प्रकाश मिळाला तर ते आत्मतत्व काय आहे ते आपल्याला कळेल. सूक्ष्म असलं तरी कळेल. आणि ह्याच्यापासून दुसरे जे आहेत ते आत्म्यापासून स्थूलाकडे, म्हणजे त्यांना ह्या दृश्य जगाचं भानच नसतं. दृश्यपणानं चाललेलं हे जे सगळं आहे त्याचं असं स्वतंत्र अस्तित्व त्यांना जाणवतच नाही. थोडक्यात असं आहे की हे सगळं काय आहे, कोण काय म्हणेल, हे असंच का आहे वगैरे वगैरे, या गोष्टी त्यांच्यामध्ये येतच नाही. हे सगळं जग, हे सगळं दिसणाऱ्या गोष्टी हे परमात्माचं आहे, आत्मतत्वच आहे. त्याला नावरूपं आहेत. याच जगामध्ये, याच विश्वामध्ये तुमच्या आमच्यासारखाच देहधारी असणारी ही मंडळी वावरतात, हे नक्कीच आहे. पण त्या दृश्यामध्येच हे सगळं आत्मतत्व भरलेलं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे, असा त्यांचा अनुभव असतो. त्यामुळे या कहाणीच्या माध्यमातून शिवशक्तीपासून सुख समाधान कसं मिळत नाही इथपर्यंतचा सामान्य माणसाचा अनुभव आपल्याला त्यांनी दाखवून दिला. कसं कसं होतं
ते कहाणीच्या माध्यमात सांगितलं. आणि जर विचार केला, विवेक केला, समजून घेतलं, तर आपल्याला उलटं स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाता येईल. आणि ते जाताना अटी पण दाखवून दिल्या की ज्याला जाणीव पण नाही आणि नेणीव पण नाही असं आहे, तर एक अज्ञान परवडलं की त्याला शिकवून तरी ज्ञानी करता येईल. ज्ञानी आहे त्याला प्रगत तरी करता येईल, की तरी संतांनी त्यांचा हात धरला की आपोआप त्याची प्रगती होईल. पण ज्याला सगळं कळतंय पण करायचंच नाही आहे असं असेल तर काय उपयोग. अशा प्रकारची मंडळी असतात. म्हणून ते आपल्याला सांगताय की जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे भगवंतासंबंधीची जाणीव आणि नेणीव काहीच नाही. हरिपाठामध्ये माऊलींचा चांगला अभंग आहे. तर याचा अर्थ असा आहे की भगवंत रूप म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये हे जे काही ज्ञान आहे किंवा वृत्तीचं ज्ञान आपण म्हणूया किंवा अज्ञान, हे दोन्ही तिथे नाही आहेत. हरिरूपाने किंवा नामस्मरणाने, साधनेनं, तपश्चर्येनं आपण जर या ब्रह्माचा अनुभव घ्यायचं ठरवलं तर आपल्याला सहज सगळ्या प्रकारचे रस्ते खरोखरच त्याच ठिकाणी घेऊन जाणारे आहेत. आपल्याला आपल्या आवडीचा रस्ता निवडायचा आहे. तो निवडला तर आपल्याला या सगळ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय म्हणजे काय, किंवा आपली उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे काय, किंवा दिवसाचं आपण करत असणारं आपल्यावरती असणारं, मग असे आपण उल्लेख केला की आपली जी सत्ता आपल्यावरती कोणाची तरी आहे हे आपल्याला ओळखता येणं म्हणजे काय हे सहज आपल्याला कळेल. थोडक्यात असं आहे की अध्यात्मज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळेल. हे जर आपल्या लक्षात आलं तर ह्या कहाणीचा जो भाग आहे तो कहाणीचा भाग आपण लक्षात घेऊ. सुरुवात तर छानच झाली की आपल्याला जरा असं वाटलं की अरे वा, रूपक घेतलं आहे आणि त्या रूपकामधून आपल्याला रूपक शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो की तिथे ते आपण म्हणतो ना की मॉरल ऑफ द स्टोरी, म्हणजे कहाणी आपल्याला अशीच सांगितली गेली, त्याचं खरं तात्पर्य काय आहे, कशासाठी हे सगळं सांगितलं आहे हे जर जाणलं तर ती कहाणी सोडून द्यायची आणि तात्पर्य काय आहे तेच फक्त लक्षात घ्यायचं. तर त्याचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक गोष्टीला, दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला निर्मिती, स्थिती आणि लय आहे. अगदी दिसणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे पंचमहाभूत सुद्धा, त्याला सुद्धा उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्यामुळे फक्त एकमेव परब्रह्म परमात्मा असा आहे की तो आहेच आहे, तो सगळीकडे आहे, त्याची उत्पत्ती नाही, त्याचा नाश नाही. त्या एकाला ओळखणं हे खरं म्हणजे मनुष्य देहात असणाऱ्या गबाड प्राप्त झालेल्या तुमचं आमचं काम आहे हे समर्थांना सांगायचं आहे. एवढं सांगून सुद्धा असं आहे ना की मी सुरुवातीला असं म्हटलं की समर्थ समोर असणाऱ्या श्रोत्यांच्या वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या त्यांच्या आकलन शक्तीवरती हे सगळं अवलंबून आहे. म्हणून समर्थ पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला लघुबोध या नावाने एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. म्हणजे आपण आता ज्या पंचमहाभूतांचा विचार केला की जे जे दिसतंय ते नाशिवंत आहे असं आपण पाहिलं, तर आता आपल्याला या लघुबोधामध्ये आपण जे सगळं दृश्य जग पाहतो आहे त्या सगळ्या दृश्य गोष्टींची एक तात्विक पार्श्वभूमी काय, कारण हे सगळं लागतं आपल्याला. जसं नेहमी आपण म्हणतो की किती जरी सगळीकडे परब्रह्म परमात्मा बसलेला आहे तरीसुद्धा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत दुपारची 12ची वेळ आहेच ना, त्यामुळे ते सगळं करावंच लागतं ना. पण विश्वास असा असतो की ती वेळ भगवंत माझी सांभाळेल, असा विश्वास असेल तर मग त्याची चिंता वाटत नाही. जोपर्यंत चिंता वाटते त्याचा अर्थ असा आहे की आपण अजून आपल्याला त्या परब्रह्मापासून वेगळे म्हणतो आहोत. यासाठी आपल्याला लघुबोध, नाव अगदी छानच आहे, थोडक्यात आपल्याला बोध होणार आहे. कहाणीच्या माध्यमातून बोध सांगितला, आता ते आपल्याला थोडक्यामध्ये अगदी लहान लहान गोष्टीतून बोध देणार आहेत. आणि हा जो निर्गुण निराकार असणारा, सगळीकडे भरून राहिलेला, त्याची सत्ता सगळ्या जगावर आणि तुम्हामावर असणारा ह्या आत्म्याचं दृश्य जरी नसला तरी नेमकं काय काम आहे आणि तो आहेच आहे हे आपल्याला कसं पटवून द्यायचं ते पुढल्या समासात समर्थ सांगणार आहेत. आजचा कहाणीचा भाग
ही कहाणी सगळ्यांना पटो आवडो. आपण नेहमी गणपतीची कहाणी सुरुवातीला म्हणतो आणि मग त्या दिवसाची त्या तिथीची त्या सणाची म्हणतो. आणि त्या कहाणीमध्ये असं म्हणतो, ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उत्काचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाचे कमळे, विनायकाचे देवळे लावळे, मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा, श्रावणात चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं, पशापालीचं पीठ काढावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 वाजता सहकुटुंबी भोजन करावं. सहकुटुंबी आपल्या कहाणीतला भाग आहे. सहकुटुंबी भोजन करा. ऐसा गणराज मनी घ्यायचे, मनी पाविजे, चिंतीला लाभीजे, ऐसी मनकामना पूर्ण करे. आणि अशी कहाणी संपव, सगळ्यांना आनंद देऊ वगैरे वगैरे. तसं समर्थ आपल्याला सांगताय की कहाणीच्या माध्यमातून आणि या प्रपंचालाच जोडून घेऊन हा संबंध, एवढा विश्वाचा प्रपंच हा कसा भगवंताने निर्माण केला आहे ते समजून घ्या. कहाणीचा अखेरचा भाग समाधानासाठी वापरायचा आहे. जरी त्याच्यात असं म्हटलं असलं ना तरी समर्थ आपल्याला सांगणार आहे की कहाणीतून काय घ्या, तर सुफळ संपूर्ण असं घ्या आणि इतरांना पण द्या. त्यामुळे जरी कहाणीचा भाग असा असला की तो सत्वगुणी, रजोगुणी, मग तमोगुणी म्हणजे संहार, पण त्याच्यातून पुन्हा निर्मिती असं असल्यामुळे तुम्ही त्या कहाणीतल्या अशा टप्प्यावर थांबू नका. याच्यातून पुन्हा आनंद आहे. म्हणून समाधानाचाच विचार करा. जो विवेकी आहे, जो विचारी आहे, तो असा समाधानाचा विचार करेल अशा प्रकारची खात्री समर्थ देतात. आणि जसं पिंडाचं तसंच ह्या ब्रह्मांडाचं निर्मिती सातत्याने चालू असते. नाश झाला म्हणून रागवायचं, थांबायचं, दुःख करण्याचं कारण नाही. त्याच्यातून पुन्हा निर्मिती आहे. हा महत्त्वाचा विचार समर्थाने या कहाणीच्या निमित्तानं तुम्हाला सांगितला. आता पुढल्या वेळेला घुबूत बघूया. धन्यवाद.